चला नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले. लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल हप्ता स्टेटस अपडेट आलेली आहे. सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आता ही महत्वाची बातमी आहे. तुमच्या पैशाच्या संदर्भामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे, कधीपर्यंत असणार आहे, GR कधी येणार आहे, किती पैसे मिळणार आहेत, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन आहे अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर मार्च आणि एप्रिल हप्ता स्टेटस अपडेट या संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिलेली आहे आणि अधिकृत संपूर्ण ही माहिती आहे. हप्ता कधी येणार आहे? नंबर 1, तुमचा हप्ता कधी येणार आहे? तो हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे का 3000 रुपये मिळणार आहे? त्यासोबत या संदर्भात अफवा काय आहे आणि तुम्ही कोणती कृती करणं आवश्यक आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पैसे कधीपर्यंत जमा करणार आहेत? अनेकाचा प्रश्न तोच असतो, सर पैसे हप्ता जमा झाला की उद्याच लगेच सर पैसे कधी जमा होणार पुढच्या हप्त्याचे? तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर सद्यस्थिती मार्च हप्ता अजून प्रलंबित आहे, म्हणजे मार्च हप्ता मार्च महिना पूर्ण गेलाय. एप्रिलची आज 20 तारीख आहे, म्हणजे 20 तारीख सुद्धा संपलेले समजून घ्या. एप्रिलचे 20 दिवस उलटले तरीही त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले आता शेवटचे 10 दिवस. मग तरीही मागच्या महिन्याचा म्हणजे मार्च महिन्याचा जो हप्ता या जमा झालेला नाही आणि एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृतपणे अजूनही त्या ठिकाणी सरकारने म्हणजेच जसं मागच्या वेळेस प्रत्येक वेळेस हप्ता यायच्या अगोदर महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे एक तर GRच्या माध्यमातून किंवा त्यांचं ट्विटरचं जे अकाउंट आहे तिथून या संदर्भात माहिती देतात की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं आजपासून वितरण झालंय, सुरू झालंय, 2 दिवसात पैसे येतील, 3 दिवसात पैसे येतील, असं अधिकृतपणे या संदर्भात अजून माहिती आली आहे. परंतु तुमचा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात अधिकृतपणे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. हप्ता जमा होण्याचं जे काही चक्र पाहिलं असेल, इतर दिवसाचं संपूर्ण डिटेल, इतर दिवसाचं म्हणजे तुमच्या मागच्या 4 नवीन वर्षापासून जानेवारी नवीन वर्ष लागलं 26 जानेवारी फेब्रुवारी मार्च या हप्त्या संदर्भात जर पाहिलं असेल तर बघा, जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी मध्ये दिला होता, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मार्च महिन्यामध्ये देण्यात आला आणि आता मार्चचा हप्ता हा लवकरच तुम्हाला अपेक्षित आहे. लवकरच अपेक्षित आहे. मागच्या सगळ्या जर तारखा पाहिल्या असेल तर त्या तारखानुसार त्याच तारखाच्या दिवशी तुम्हाला हा राहिलेला हप्ता सुद्धा जमा होणार. कोणत्या महिलांना जमा होणार आहे ती सगळी माहिती मिळाली, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. निष्कर्ष हप्ते लांबणीवर जात आहे. एक साखळी प्रक्रिया त्यांनी बनवलेली आहे. कुठली साखळी प्रक्रिया? ही जानेवारीचा फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचा मार्चमध्ये, मार्चचा एप्रिलमध्ये, एप्रिलचा मेमध्ये, मेचा जूनमध्ये, जूनच्या जुलैमध्ये, अशा प्रकारे. पण कधी? त्या महिन्याच्या एंडिंगला. सरकार आतापर्यंत काय करत होतं? मार्चचा हप्ता राहिलाय, मग एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत द्या. पण आता काय करत, तो महिना संपतोय त्या महिन्याच्या एंडिंगला लोकांना वाटायचं की 2 महिन्याचे पैसे एकत्र देईल. बघा, तथ्य तपासणी 3000 रुपये एकत्र मिळतील का? म्हणजे सरकार आता हा प्रश्न आहे, सरकारलाच प्रश्न आहे सगळ्या लाडक्या बहिणीचा की एकत्र सरकार आता 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करणार आहे का? 2025 चांगलं सुरळीत चालू होतं. खूप वेळा सरकारने 3000 रुपये एक रकमी लाडक्या बहिणीला खूप वेळा दिलेले आहेत. त्याच्यासोबत 4500 सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिलेले आहे. आणि 2026 जसं सुरू झालं तसं सरकारने त्या महिन्याचे तर पैसे दिलेच नाही, पण त्या महिन्याचे पुढचा महिना संपता त्याच्या एंडिंगला 1500 रुपयेच बळवून केलेला आहे. मग आता जर पाहिलं असेल तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काय हप्ता आहे तो सरकार त्या ठिकाणी एकत्र मिळून महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहे का? प्रश्न आहे, प्रश्न चिन्ह दिलंय की तुम्हाला मार्च एप्रिलचे मिळून सरकार आता दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे देणार आहे का? किंवा इकडे तुम्हाला ग्रीन टिक मध्ये दिलेले शक्यता कमी आहे, म्हणजे इकडे 100% खरी आहे. शक्यता काय आहे? कमी आहे. कशाची? की सरकार तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये देईल याची शक्यता 90 नाही तर 95% कमी आहे. मग गेल्या अनेक महिन्यापासून कधीच लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्र दिले नाही, गेल्या अनेक महिन्यापासून नाही. तर नवीन वर्ष 2026 पासून सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये 4500 रुपये असं एकत्रित दिलेलं नाहीये. म्हणून हा निष्कर्ष आहे
की शक्यता कमी आहे की सरकार तुम्हाला मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे पैसे देईल. मग पैसे कधीपर्यंत येणार आहे ते पण सांगतो. GR कधी येणार आहे ती पण माहिती, काळजी करू नका. तुमचा हप्ता थांबू शकतो का? KYC मधील त्या ठिकाणी चुका केलेल्या असतील तर तो हप्ता तुमचा थांबला असेल तर त्याला दुरुस्त करा, पैसे तुम्हाला येतील या हप्त्यासोबतच. KYC ची मुदत संपलेली होती, ती मुदत वाढवली आहे. अनेक महिलांनी KYC प्रक्रिया चुका केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला. अजूनही अनेक खेडेगावामध्ये अशा महिला आहेत ज्या महिलांनी अजूनही KYC प्रक्रिया केली, अगोदर केली होती. 100 रुपये देऊन काळजी घेत असतील गावामध्ये, ते पैसे देऊन KYC प्रक्रिया केली. सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये केली, नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबर आला नाही, अजून सुद्धा हप्ता आला नाही. अशा ज्या कुठल्या महिला भगिनी असतील त्या महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ताईंनो, तुम्ही KYC करा, त्याच्यामध्ये दोन्ही पर्यायाला नो करा आणि फायनल सबमिट करून द्या. तुमच्या गावात सुद्धा अनेक जण KYC करतात. तुमच्या घरी कोणी शिकलेला असेल, अनेक जण मोबाईल हाताळतात, त्यांना करायला लावा, मोबाईलवर सहज करता येते. ओके. तातडीची कृती आहे. 30 एप्रिल ही डेडलाईन दिलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल इकडे तुम्हाला 30 एप्रिल दिसती. आता ही 30 एप्रिल नेमकी तारीख कशा संदर्भात आहे तर KYC मधील ज्या काही चुका आहेत तुमच्या, त्या चुका तपासण्या संदर्भामध्ये ही 30 एप्रिल दिलेली आहे. ज्या महिला भगिनी असतील, वयोवृद्ध असतील, अशा सगळ्या महिलांना ही KYC प्रक्रिया तुम्ही केलेली असेल, त्यात चूक झाली असेल, तेव्हापासून तुम्हाला पैसे बंद झाले असतील तर ताई आता ही KYC प्रक्रिया करा, एडिट करा. दोन्ही ऑप्शन नो करा, दोन्ही ऑप्शन नाही करा, तिथं पैसे तुम्हाला येतील. 30 एप्रिल पर्यंत या चुका सुधारा आणि शेवटची संधी आहे. त्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये लाभ त्या ठिकाणी सुरू होणार आहे, अन्यथा तुम्हाला परत पैसे मिळणार नाही. नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा अनेकाचे कॉल होते. ताईंनो, नवीन फॉर्म सरकारने पूर्ण कायमस्वरूपी बंद केलेत. नवीन कुठल्याच महिलांना फॉर्म भरायला त्यांनी संधी दिली नाही. सारांश जर पाहिला असेल या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तर मार्चचा हप्ता प्रलंबित आहे म्हणजे उशीर झालेला आहे, पण मागील पॅटर्न नुसार तुम्हाला तो लवकरच येण्याची शक्यता आहे. आता लवकरच म्हणजे तरी कधी येणारे, उद्या येणारे, परवा येणारे, का आज जमा होणारे, तर लक्षात ठेवा आज तुमची 20 तारीख आहे. किती तारीख आहे? 20 तारीख. आणि जे काय मागचे हप्ते जर पाहिलं त्याचा आपण, तर साधारणतः तुमचा हप्ता हा 25, 26, 27, 28, 29 आणि 30, म्हणजे साधारणतः 25 ते 30 ही जी काय तारीख आहे या तारखेच्या मध्ये तुमचा हप्ता जमा होईल. GR सुद्धा तुमचा साधारणतः याच महिन्यामध्ये, याच तारखेला 25 तारखेला येईल. GR आल्याच्या नंतर तुमचा हप्त्याची वितरण प्रक्रिया 2 दिवस चालते. मग साधारणतः 27, 28, 29, 30 या 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यात सरकार पैसे टाकेल. मग GR मध्ये जर 3000 आले असेल तर 3000 तुम्हाला एकत्र मिळतील, परंतु मिळण्याची शक्यता कशी आहे? खूपच कमी आहे. कारण मागच्या जानेवारी फेब्रुवारी तुमचे हप्ते जे आहेत, मार्च महिन्यात, जानेवारी फेब्रुवारीचं, मार्च बाकी, तर 2 महिन्याचं जर पाहिलं असेल तर हप्ता तुम्हाला सरकारने डिसेंबर महिन्याचा सुद्धा असाच दिलेला आहे. त्याच्यामुळे महत्वाची कृती, तुमचा लाभ सुरू राहण्यासाठी 30 एप्रिलच्या आत KYC प्रक्रिया करून घ्या. सगळ्या महिलांना शेअर करा आणि 25 ते 30 या 5 दिवसाची फक्त 5 दिवस वाट बघा. इतर वेळेस काय बॅलन्स चेक करायची आवश्यकता नाहीये. GR सुद्धा येईल. पैसे कुठल्या महिन्याचे सरकार किती मंजूर केलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुमच्या खात्यात राहिलेले पैसे येतील. आता काही महिला असू शकतात ज्या महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले असतील पण या महिन्याचे येणार नाहीत, त्याला कारण तुमची KYC प्रक्रिया असू शकते. ज्या महिलांना मागचे आले नसतील किंवा KYC केली तेव्हापासून पैसे बंद झालेले होते, पुन्हा KYC दुरुस्ती केली, त्या महिलांना पैसे, हा तुमचा राहिलेला जो हप्ता आहे हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. ओके. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करून द्या. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक आहे, जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांबतो.